नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोळा भात. सर्वात आधी आपण गॅसवर पातेलं ठेवून घेतलं आहे. त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. यामध्ये मी 5 फुलपात्रे तांदूळ घेतलेला आहे, तर त्या हिशोबाने मी 10 फुलपात्रे पाणी यामध्ये मोजून घेतलेलं आहे आणि अर्ध फुलपात्र थोडं वरती एक्स्ट्रा घातलेलं आहे, कारण यामध्ये ह्या भातामध्ये आपले तयार केलेले गोळे शिजणार आहेत, त्यामुळं थोडंसं पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेतलेला आहे. नंतर 4 हिरव्या मिरच्या ज्यांना मी कट मारून घेतलेला आहे जरासा, थोडीशी हळद. आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार त्यामध्ये. आता मीठ घालून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये 2 चम्मच दही घालणार आहोत. मोठे 2 चम्मच दही घालायचे आपल्याला यामध्ये. आता या सर्व पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. तोपर्यंत आपण गोळ्यांचा मसाला काढून घेऊ. हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि जिरे घेतलेले. याचं आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे गोळे बनवण्यासाठी. आणि थोडीशी कोथिंबीर घालू आपण त्यामध्ये. या पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे. आता आपण गोळे तयार करण्यासाठी बेसन पीठ घेतले. 2 वाट्या बेसन पीठ हे मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊ. त्यानंतर थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर. आपण वाटणातही कोथिंबीर घातली होती, त्यामुळे मी अगदी थोडीशी घातली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातलाय. हा कूट मला आवडतो म्हणून मी घालते, छानच लागतो तो. यानंतर आपण थोडीशी हळद घालून घेऊ, हिंग थोडासा, त्यानंतर चवीनुसार मीठ. आता यावरही आपण दही घालून घेणार आहोत. 2 चम्मच दही घालते मी त्यावर. आता तेल घालायचं आहे आपल्याला. आपण दही आणि तेलामध्येच हे पीठ मळणार आहोत, पाण्याचा वापर करणार नाही. अगदी कोरडं वाटलंच तर आपण थोडंसं तेल घालायचं आहे. या प्रमाणामध्ये पीठ बरोबर मळून होतं, गरज लागत नाही तेलाची, पण तुम्हाला लागलंच तर तुम्ही थोडंसं घालू घेऊ शकता. आता मी लाल मिरची पावडर टाकली थोडीशी. मला हिरवी मिरची जी आहे ती थोडीशी कमी वाटली म्हणून मी थोडीशी लाल पावडर वरनं घातली आहे. या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण जे गॅसवर पाणी ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ते तांदूळ आपण त्या पाण्यामध्ये घालणार आहे. बासमती तांदूळ घेतलेला आहे मी. तांदूळ पूर्ण घालून घेणार आहे त्या पाण्यामध्ये. तांदूळ घातल्यानंतरही त्याला उकळी आली की त्यानंतर थोडासा अर्धवट तांदूळ शिजल्याच्या नंतर आपण तयार केलेले गोळे त्यामध्ये घालणार आहोत. आता गोळे कसे करायचे ते दाखवते तुम्हाला. या पद्धतीने असं थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि त्याला या पद्धतीने आपण हातामध्ये दाबून असं मुटक्या टाईप करायचं आहे. आपल्या बोटाचे ठसे त्यावर उठले पाहिजे. गोल गोळे केले तरी चालतात, पण या पद्धतीने केले तर व्यवस्थित उकडतात आणि उकडायला जास्त वेळ लागत नाही. आपल्याला हे भातामध्ये उकडवायचे आहेत. भाताला उकळी आली आहे आणि भात जरा अर्धवट शिजलेला आहे. आपण आता त्यामध्ये सगळे गोळे घालून घेऊ तयार केलेले. आता राहिलेले पाणी भाताचं आणि भात जो वाफवायचा राहिलाय तो गोळ्यांसोबत वाफला जाईल. या पद्धतीने सगळे गोळे त्यामध्ये घालून घ्यायचेत आणि भात थोडासा खाली वर करायचा, म्हणजे गोळे खाली गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपण भाताला थोडंसं खाली वर करून घेऊ हलक्या हाताने. नंतर आपण झाकण ठेवून भाताला आणि गोळ्यांना वाफ घेऊ व्यवस्थित बारीक गॅसवर. गोळा भात ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे. तुम्ही एकदा करून पहा, तुम्ही ही खूप आवडीने बनवाल आणि खाल अशी रेसिपी आहे. आता आपण भातासोबत लागणारी कढी करून घेऊयात. कढीसाठी मी 2 चम्मच बेसन पीठ घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण दही घालून घेणार आहोत. साधारण 1.5 वाटी दही घालणार आहे मी यामध्ये कढी बनवण्यासाठी. आणि हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊ जरा. आता गॅसवर पातेले ठेवून घेतले, त्यामध्ये तेल घातलेले मी. त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालतीये. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊ. थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला.
हिंगाचा वापर आपण सगळ्याच पदार्थामध्ये करणार आहोत, त्याने त्याची टेस्ट खूप छान लागते. आता कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक कापून घेतलेलं आहे, ते आपण तेलामध्ये घालून घेऊ. आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसणाला आणि हिरवी मिरचीला लालसर रंग आला की आपण त्यामध्ये हळद घालून दही आणि बेसनचं जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण आहे तेही घालणार आहोत. अगदी थोडीशी हळद घालायची आहे. काही ठिकाणी कढीमध्ये हळद घातली नाही जात, पण आमच्याकडे आवडती हळद घातलेली, त्यामुळे मी कढीला हळद घालते. थोडीशी कोथिंबीर घातली तेलामध्ये मी. त्यानंतर मग दही आणि बेसनचं मिश्रण घालून घेते. आता यामध्ये आपल्याला आवडेल किंवा आपल्याला कढी कितपत पातळ लागते त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यावरनं. आता कढीला एकसारखं हलवून आपण उकळी घेऊ आणि त्याला उकळी आली का आपण साईडला ठेवून देऊ. आपला भात झालाय किती पाहू आपण. भात शिजलाय आपला. तुम्हाला दाबून दाखवते मी. हे तांदूळ शिजलेला आहे. आता भातामधले गोळे दाखवते तुम्हाला शिजलेत की नाही ते. हे भातातले गोळे पण शिजलेले आहेत. आता आपण या भाताला फोडणी देणार आहोत. आता हा आपला प्लेन भात झालाय. आपण याला फोडणी कोणतीच दिलेली नाही आहे करण्याच्या आधी. आपण तयार झाल्याच्या नंतर वरनं फोडणी घालणार आहोत याला. भात आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, खालवर करायचा आहे थोडासा. भाताचं पातेले आपण गॅसवरनं खाली उतरून घेऊ आणि फोडणीची तयारी करू. त्यासाठी गॅसवर मी फोडणीचं भांडं ठेवून घेतलंय. त्यामध्ये थोडंसं तेल घालतीये. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी घालू. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये आता थोडेसे जिरे घालणार आहोत. त्यानंतर मी एक 7-8 लसूण पाकळ्या टेचून घेतलेले आहेत ते घालतीये. त्यानंतर थोडासा हिंग, कढीपत्त्याची पानं घालायची तर आपल्याला. आता आपली फोडणी तयार झाली आहे. गॅस बंद करून घेऊ आपण आणि ही फोडणी भातावर घालून घेऊ. आपली फोडणी एकदम परफेक्ट झाली बघा. या फोडणीचा वास आणि चव इतकी छान उतरती भातामध्ये. हा भात नुसता खायलाही छान लागतो आणि कढी सोबत खाल्लं तर अगदी अप्रतिमच. आता मी प्लेटमध्ये गोळा भात काढून घेतेय. मस्त गरम गरम भात आपण प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी फोडून की आपले त्यामध्ये जे गोळे टाकले होते ते शिजलेत की नाही. अगदी सहज तुकडा पडतोय गोळ्यांचा, म्हणजे गोळे शिजलेले आहेत. असा हा गोळा आपण एक साईडला भातावर घेतलेला आहे. त्यावर थोडीशी कढी घालायची आणि तो गोळा जो आहे तो भातामध्ये कुस्करून घ्यायचा आहे. या पद्धतीने गोळा हाताने कुस्करायचा आहे भातामध्ये आणि त्यावर कढी घालायची आहे. अगदी छान चव लागते याची. तुम्ही एकदा नक्की करून पहा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.